छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात अवघा 7 फूट पाणीसाठा शिल्लक राहिलाय। महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे। या तलावातून जुन्या शहराला पाणी पुरवठा केला जात असल्याने आता शहरावर पाणी कपातीचं संकट दाटलंय। 4 कोटी खर्चून हर्सुल तलावाजवळ नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं, मात्र तलावाच्या पाण्यानेच तळ गाठायला सुरुवात केली आहे। त्यामुळे मे महिन्यात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 16 वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावानं तळ गाठलाय, त्यामुळे जुन्या शहरावर पाणी कपातीचं संकट आता घोंगावतंय। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात अवघा 7 फूट पाणीसाठा शिल्लक आहे। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडेकडून। कृष्णा, काय स्थिती आहे पाण्याची? छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी आणि हर्सुल या 2 तलावातून या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो। 16 वॉर्ड शहरातले आहेत, त्याला हर्सुल तलावातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र त्यात केवळ 7 फूट एवढीच पाणी पातळी या ठिकाणी शिल्लक आहे। तर दुसरीकडे जायकवाडीमध्ये देखील 22% एवढाच पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे शहरावर पुन्हा जायकवाडीवरून लोड वाढण्याची शक्यता आहे, कारण की पुन्हा त्या 16 वॉर्डला पाणी पुरवठा जायकवाडीतून करावा लागेल। आणि संभाजीनगर शहराची पाणी जी पाईपलाईन आहे ती एवढी मोठी नाही आहे की जेणेकरून या शहराला एका वेळी पाणी पुरवठा करता येईल। त्यामुळे आधीच 8 दिवसाला एकदा पाणी येत आहे आणि जर हर्सुल तलाव वाटला तर त्यात पुन्हा पाणी संकट वाढण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाहीये। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।